विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या या सत्रामध्ये मी वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा या अंतर्गत येणारा पहिला पेपर म्हणजेच SAT म्हणजेच स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट या पेपरमध्ये येणाऱ्या संभावित प्रश्नांची माहिती घेणार आहोत. ही एक या प्रश्नपत्रिकेमध्ये सोशल सायन्स, सायन्स आणि मॅथमॅटिक्स या तिन्ही विषयांचे प्रश्न विचारले जातात आणि या तिन्ही विषयां मिळून हा पेपर असतो 100 मार्काचा. 100 प्रश्न आणि 100 गुण असं या पेपरचं स्वरूप असतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन या संबंधीची माहिती. आणि या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. जसं की पहिला पेपर असतो MAT म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट, हा 100 मार्काचा आणि 100 गुणांचा पेपर असतो. त्याचप्रमाणे सेकंड पेपर असतो विद्यार्थी मित्रांनो स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच SAT, हा सुद्धा 100 गुणांचा पेपर असतो. याच्यामध्ये सोशल सायन्सला 40 गुण असतात, सायन्सला 40 गुण असतात आणि मॅथमॅटिक्सला 20 गुण असतात. असं एकूण डिवायडेशन 100 गुणांचं असते. आणि याच्यामध्ये आपल्याला जॉमेट्रीसाठी असतात 10 गुण आणि अल्जेब्रासाठी 10 गुण असतात. SAT म्हणजेच काय, तर याच्यामध्ये अंतर्भूत असणारे विषय सायन्स, सोशल सायन्स आणि मॅथमॅटिक्स तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. म्हणजेच याला आपण मराठीमध्ये शालेय क्षमता चाचणी असं म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो. तर ही शालेय क्षमता चाचणी जी आहे ती वर्ग 9 आणि वर्ग 10 या वर्गामध्ये शिकवलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असते. म्हणजे वर्ग 9चं विज्ञान, सामान्य विज्ञान आणि गणित, त्याचप्रमाणे वर्ग 10चं सुद्धा हेच विषय या पेपरमध्ये अंतर्भूत असतात. आणि या पूर्ण पेपरला 100 गुण असतात आणि 100 मार्क असतात. तर अशा प्रकारचा हा पेपर असतो. तर हा पेपर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्या पेपरमध्ये येणाऱ्या संभावित प्रश्नांची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. क्वेश्चन्स विल बी बेस्ड ऑन महाराष्ट्र बोर्ड सिलेबस ऑफ क्लासेस 9 and 10. म्हणजेच या पेपरवरचे प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या वर्ग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 9 आणि 10 या अभ्यासक्रमावर आधारित असतात. आणि हे प्रश्न सर्व MCQच्या माध्यमातून विचारले जातात. तुम्हाला माहिती आहेच याबद्दल. जसं की आपण स्कॉलरशिपची परीक्षा दिलेली आहे सर्वांनी 8वीमध्ये, त्याप्रकारे हा सुद्धा पेपर असतो MCQचा. आणि त्याच्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात आणि खाली त्याची ऑप्शन दिली जातात. त्या ऑप्शनमधून तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा असतो आणि त्याला गोल करायचा असतो. त्या ठिकाणी तुम्हाला OMR सीट दिलेली असते. त्या OMR सीटमध्ये तुम्हाला ते उत्तर गोल करावं लागतं योग्य पर्याय निवडून. तर बघा या ठिकाणी SAT सॅम्पल क्वेश्चन्स घेणार आहोत आपण. त्यामधला पहिला प्रश्न आहे, ऑब्झर्व द ॲडजॉइनिंग फिगर फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन. द पॅरामीटर ऑफ द ट्रायंगल इज गिवन बिलो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता या ठिकाणी एक ट्रायंगल दिलेला आहे ABC, हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हा आहे 30, 60 आणि 90चा अँगल. याच्यामध्ये तुम्हाला पॅरामीटर विचारलेला आहे आणि पॅरामीटर काढण्यासाठी वी हॅव फाइंड आउट द ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल्स. या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला याची परिमिती काढायची असेल म्हणजेच पॅरामीटर काढायचे असेल, वी हॅव टू नो ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल्स, मेजरमेंट ऑफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल्स. तर या ठिकाणी आपल्याला एक बाजू दिलेली आहे AC 12 × √2 आणि आपल्याला AB आणि BC काढायची आहे. तर बघा ही काढण्यासाठी काय करू आपण, ही फिगर एकदा पुन्हा पाहून घ्या चांगल्या प्रकारे. ट्रायंगल ABC आहे. अँगल A, मेजरमेंट ऑफ अँगल A 30 डिग्री, मेजरमेंट ऑफ अँगल B 90 डिग्री अँड मेजरमेंट ऑफ अँगल C हा अर्थातच किती असेल, मग 60 असेल. कारण
कारण समेशन ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इक्वल टू 180 डिग्री आहे, तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्याला मागच्या वर्षी म्हणजेच नव्या वर्गामध्ये एक थेरम होतात 30, 60 आणि 90चा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं माहिती होतं की 30 अंश कोनासमोरची जी बाजू आहे, आता या ठिकाणी 30 अंश कोनासमोरची बाजू कोणती आहे? बी सी आहे. तर या बी सीची लांबी ही कर्णाच्या निमपट असते. म्हणजेच ऑपोजिट साइड ऑफ अँगल 30 डिग्री विच इज बी सी इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनियस. तर या ठिकाणी बी सी बरोबर 1/2 गुणिले 12 वर्गमुळात 2 म्हणजेच हाफ ऑफ 12 इंटू √2. आणि ऑपोजिट साइड ऑफ अँगल सी विच इज टू बी 60 डिग्री इक्वल टू ए बी इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला त्रिकोण ए बी सी, ट्रायंगल ए बी सी इज 30, 60, 90 degree triangle. In triangle ABC, angle A equal to 30 degree, angle B 90, and angle C equal to 60 degree. Therefore, in front of angle 30 degree side is BC. Therefore, BC is equal to half of hypotenuse. Therefore, BC equal to half of AC. Therefore, BC equal to half into 12 into √2. Therefore, BC equal to 6 into √2. हे आपल्याला या ठिकाणी BC ही बाजू मिळालेली आहे. आपल्याला या ठिकाणी या त्रिकोणाचे पॅरामीटर काढायचे आहे. त्यासाठी आपल्याला सर्व बाजू काढायच्या आहेत. त्रिकोणाच्या बाजू आहेत ए बी, साइड्स आर ए बी, बी सी अँड ए सी. वी हॅव फाइंड आउट द पॅरामीटर ऑफ ट्रायंगल ए बी सी. तर आपल्याला पॅरामीटर काढण्यासाठी सर्व बाजू आवश्यक आहेत. आपण एक बाजू काढलेली आहे बी सी. बी सी बाजू अशी काढलेली आहे की कोन 30च्या समोरची बाजू आहे बी सी आणि 30 अंश कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या निमपट असते. Opposite side of angle 30 which is side BC equal to half of hypotenuse. Therefore, half of AC and AC equal to 12 into √2. Therefore, BC equal to 6 into √2. हे आपल्याला मिळालं. आता आपण काढणार आहोत AB. AB is the opposite side of angle 60. Opposite angle of angle 60 degree. Therefore, AB is equal to √3/2 into hypotenuse. या ठिकाणी आपण 30 डिग्री अपोजिट साइड देऊ शकतो आणि या ठिकाणी 60 डिग्री अपोजिट साइड असं देऊ शकतो. Therefore, AB equal to काय होईल मग AB बरोबर √3/2 इंटू हायपोटेनियस आहे किती 12 इंटू √2 6 √3 इंटू 6 इंटू √2. Therefore, AB equal to 6 इंटू 3 into 2 equal to 6. Therefore, AB ही आपल्याला बाजू मिळालेली आहे 6 into √6. अशा प्रकारे आपल्याला दोन बाजू मिळालेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तिसरी बाजू दिलेली आहे ऑलरेडी AC इक्वल टू विच इज हायपोटेनियस 12 into √2.
Therefore perimeter equal to summation of all sides AB plus BC plus AC. AB किती काढली आपण 6 इंटू रूट 6 आणि BC आहे आपण काढलेली 6 इंटू रूट 2 अँड AC 12 इंटू रूट 2. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला 6 इंटू रूट 6 प्लस 6 प्लस 12 18 प्लस रूट 2 हे ॲन्सर मिळालेलं आहे. हे पेरिमीटर मिळालेलं आहे. त्याला आपण पॅरामीटर असं म्हणू. आता हे ऑप्शन याच्यामध्ये कोणतं आहे बघा, दिलेल्या ऑप्शनपैकी ए बी सी आणि डी. तर हे आहे 6 प्लस 6 इंटू रूट 6 प्लस 18 आणि याच्यामध्ये ऑप्शनमध्ये बघा ए ऑप्शन 18 गुणिला वर्गमुळात 2 अधिक 6 वर्गमुळात 2. त्याचप्रमाणे सी ऑप्शनमध्ये सुद्धा आपल्याला असं लिहू शकतो आपण 18 प्लस 6 इंटू रूट 3 इन द ब्रॅकेट इंटू रूट 2. म्हणजे या ठिकाणी 2 ऑप्शन बरोबर आहेत दिलेल्या ऑप्शन्सपैकी. पहिलं म्हणजे ए आणि सी. म्हणून या ऑप्शनमधून आपण सेकंड ऑप्शन निवडूया. हे याला गोल करावं लागेल आपल्याला ए अँड सी. दिस इज द करेक्ट आन्सर. तर अशा प्रकारे हा पहिला प्रॉब्लेम आपण पाहिलेला या ठिकाणी. सॅम्पल ACT सॅम्पल क्वेश्चन नंबर 2 बघा. या ठिकाणी दुसरा प्रश्न आपण घेत आहोत. इन द ॲडजॉइनिंग फिगर रे BD बायसेक्ट अँगल ABC of the triangle ABC. Segment ED parallel side BC. Measure angle AED equal to 40 degree and measure angle BDC equal to 110 degree Celsius. Then find the measurement of angle EDB and angle DCB respectively. Choose the correct alternative from the following. तर आपल्याला या ठिकाणी हा ट्रायंगल बघा. ABC हा ट्रायंगल आहे आणि ED सेगमेंट ED पॅरलल टू साईड BCला पॅरलल आहे म्हणजे समांतर आहे. आणि त्याचप्रमाणे BD रे BD इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC. अँगल बायसेक्टर आहे आणि वी नो दॅट अँगल बायसेक्टर इज बायसेक्ट द अँगल into two parts, into two angles, that is ABD and DBC divided into two parts. सेकंड प्रॉब्लेम पाहणार आहोत दुसरा. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला अँगल EDB अँड अँगल DCB फाइंड आउट करायचा आहे, काढायचा आहे. तर ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. एक 20 आणि 50, दुसरा ऑप्शन आहे 50 आणि 20, तिसरा ऑप्शन आहे 50 आणि 40 आणि 50 आणि चौथा ऑप्शन आहे 40 आणि 70. तर या कोणाची मापे आपल्याला काढायचं आहे. वी हॅव फाइंड आउट द मेजरमेंट ऑफ अँगल EDB अँड अँगल DCB. सो यू हॅव टू फाइंड आउट दिस measurement of angle. We know that segment ED is parallel to side BC. म्हणजे या ठिकाणी ED ही सेगमेंट जी आहे ती बाजू BC ला समांतर आहे, पॅरलल आहे. अँड BD इज द ट्रान्सव्हर्सल लाईन. BD ही छेदिका होईल त्याची. आणि याच्यामुळं काय झालं, या ठिकाणी हे कोन तयार होतात. these angles are made which is alternative angles which is to be same. हे एक मुद्दा क्लिअर करा, लक्षात घ्या तुम्ही.
ही एक पॅरलल लाईन आहे आणि ही बाजू पॅरलल आहे, म्हणजे हे दोन लाईन पॅरलल झाल्या आणि ही झाली ट्रान्सव्हर्सल लाईन. आणि या ट्रान्सव्हर्सल लाईनमुळं या ठिकाणी हे जे कोन तयार झालेत हे अल्टरनेटिव्ह अँगल्स आहेत आणि अल्टरनेटिव्ह अँगल जे असतात ते इक्वल असतात. त्यामुळे हा एक्स कोन सपोज अँड हा सुद्धा एक्स कोन विच इज टू बी कॉन्क्रुएंट, हे दोन्ही एकरूप झाले असं आपण मानू. तर आता या ठिकाणी हे दोन्ही कोन सारख्या मापाचे आहेत असं समजलो आपण. आणि हा आहे 40चा हा कोन, म्हणजे AED, अँगल AED अँड अँगल EBC, दीज आर द इक्वल अँगल. हे दोन्ही सारख्या मापाचे होतील कारण हे काय संगत कोन आहेत, ज्याला आपण संगत कोन म्हणू. तर हे 40 असल्यामुळं आणि BD हा आहे अँगल बायसेक्टर, कोन दुभाजक आहे. आणि कोन दुभाजक असल्यामुळं हा 20चा होईल आणि हा 20चा होईल, 20-20 आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी BED हा अँगल 20 डिग्रीचा होईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा सुद्धा म्हणजेच DBC हा अँगल सुद्धा 20 डिग्रीचा होईल. आणि कारण काय, कारण हे दोन्ही 40चे होतात टोटल आणि BD हा अँगल बायसेक्टर असल्यामुळे हे 20-20चे झालेत. आलं का लक्षात मग. तर अशा प्रकारे आपण हा 20चा समजलो आणि हा 20चा झाला. हे अल्टरनेटिव्ह असल्यामुळे इक्वल आहेत. आणि त्रिकोण म्हणजे अँगल BDC मध्ये बघा, D हा 110 आहे, हे 20 आहे, 20 आहे, x = 20 डिग्री. आता हे किती झालेत, 110 + 20 130 आणि 130 + 50 = 180 डिग्री. म्हणजे करेक्ट ॲन्सर या ठिकाणचं किती, या ठिकाणचा म्हणजे सी कोन कितीचा असला पाहिजे, या ठिकाणी 50चा असला पाहिजे, 50चा असला पाहिजे. आलं का लक्षात. आणि हा 50चा जर धरला आपण, हा 50, हा 20 आणि हा 110, ऑल these angles, summation of all these angles of triangle DBC = 180 डिग्री. म्हणून हा 50चा होईल आणि हा 20चा होईल. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट या ठिकाणी 20 आणि 50 हे झालं याचं उत्तर. म्हणजे 20 हे माप कोणाचं झालं, कोणत्या कोणाचं, अँगल EDB, मेजर ऑफ अँगल EDB = 20 अँड मेजर ऑफ अँगल DCB = 50 डिग्री. तर अशा प्रकारे आपल्याला हे या ठिकाणी लिहिता येते, करता येते. सुरुवातीला आपण असं लिहूया, सेगमेंट ED पॅरलल साइड कोणती, BC, पॅरलल साइड BC, देअरफॉर अँगल AED congruent angle EBC, therefore angle AED = 40 and angle EBC also 40. हे आपल्याला दिलेलं असल्यामुळे, कारण काय इथं आपण लिहून या ठिकाणी लिहू शकतो आपण, सिन्स ED पॅरलल BC and काय, and BD is transversal. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण EBC मिळवला
आणि बी डी इज अँगल बायसेक्टर आहे, अँगल बायसेक्टर आहे, दिलेलं आहे आपल्याला हे. देअरफॉर अँगल EBD equal to 20 and also angle DBC equal to 20. तर हे 20-20चे दोन कोन झाले, कारण BD हा काय अँगल बायसेक्टर आहे, कोन दुभाजक आहे असल्यामुळे. आणि म्हणून इन ट्रायंगल BDC, आता या BDCच्या तिन्ही कोनाच्या मापांची बेरीज किती यायला पाहिजे आपल्याला? 180 यायला पाहिजे. तर बघा, तर असं 180 येण्यासाठी इन ट्रायंगल BDC अँगल D दिलेला आहे आपल्याला 110, अँगल B याला आपल्याला 20 अंश, आणि आता ॲटोमॅटिकच C किती होईल मग? अँगल C इक्वल टू 50 डिग्री, बिकॉज अँगल D प्लस अँगल B प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री असायलाच पाहिजे. म्हणून आपल्याला ऑप्शन्स काय मिळाले मग आता? 20 and 50. EBD हा 20चा आहे, म्हणून हा EDB सुद्धा 20चा होईल. angle EDB also 20 degree, because BD is the angle bisector आहे, हा 20 झाल्यावर हा सुद्धा 20 होईल, because किंवा since BD is bisector. तर अशा प्रकारे आपण दोन्ही कोनांची मापे काढलेली आहेत. कोणत्या कोणत्या? अँगल EDB equal to 20 degree and मेजर अँगल कोणता आहे? DCB जो आपल्याला काढायचा आहे, इक्वल टू 50, and here is the correct option 20 plus 50. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा सेकंड प्रॉब्लेम सोडवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्समध्ये लिहित चला. आणि याच्यानंतर आपण असेच काही सॅम्पल टेस्टमध्ये येणारे क्वेश्चन्स NTSC या परीक्षेच्या अंतर्गत पाहणार आहोत. आणि तुम्ही हा नक्कीच सबस्क्राईब करा, इतरांना सांगा, तुमच्या मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा आणि लिहित चला. धन्यवाद.